सुनंदा, परीक्षा अजून संपलेली नाही. तू ज्या मार्गावर चालली आहेस त्याच मार्गावर तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. प्रत्येक आई, प्रत्येक पत्नी, प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्यातील संघर्षामधून स्वतःमधल्या देवीकडे चाललेली असते. पद्मा, गंगाई, अंबा आणि आता तुळजाच्या चरणी नतमस्तक झालेली सुनंदा सुद्धा. सुनंदा? हो, ती सुद्धा वेगळी नाही. ती सुद्धा तिचा प्रवास करत आहे. दुःखातून, अपमानातून, प्रेमातून आणि विश्वासातून नात्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रवास. देवी आईनं माझं समजा ऐकलं, माझ्या मनाला धीर दिला. आता सगळं बरं होईल. फक्त सुनंदा, आता ही तुझी जबाबदारी. काही बी झालं तरी धीर सोडायचा नाही, विश्वास ठेवायचा. कारण देवी आई आता कायम तुझ्या सोबत उभी आहे. अहो ऐका ना, मी देवी आईच्या दर्शनाला जाऊन आले. अहो अहो ऐका ना, अहो अहो थांबा ना. अहो काय झालं तुम्हाला? अहो काय झालं? का बोलत नाही तुम्ही माझ्याशी? तब्येत तर बरी आहे ना? अहो अगं म्याच त्याला सांगितलं होतं तुला नाही बोलायला. कुठे गेली होतीस ग? अगं इथं नाग घरात घुसला होता, मरण माझ्या समोर होत आणि तू गावभर भटकाई गेली होतीस का? अहो सासूबाई, म्या बाहेर मदत मागायला गेले होते. एकदम गप. मला तुझं काहीच ऐकायचं नाही. पण सासूबाई, म्या पण सासूबाई काय? आता यापुढं मला सासूबाई म्हणायचं नाही. अरे वर्षांवरच झाले तू मला फक्त असेच दाखवते. अगं ज्योतिष झालं, वैद्य झालं, पण त्याचा काय उपयोग झाला नाही. काय हाताला लागलं? अगं जी बाई घराला लेकरू देऊ शकत नाही तिचा या संसाराला काय उपयोग आहे म्हणते म्या. असं म्हणू नका. देवी आईने मला शब्द दिला आहे, ती मला मदत करणार आहे. आता समजा ठीक होईल. होय 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 होय. समजा नीट होईल. होय होय. अगं ग, देवी बिवी कुणी बी काय करणार नाही. आणि केलं ते तुझ्यासाठी नाही, मी माझ्या लेकरासाठी करणार आहे. आणि काय काय तुझी देवी, स्वतःच्या नवऱ्याला सोडून गेलेली देवी ती तुला संसार शिकवणार आहे. होय ग सासूबाई? अगं का लग्न मोडलं, संसार मोडला, होणाऱ्या नवऱ्यापासून दूर राहते आणि ती तुला लेकरू बाळ देणार आहे. होय अगं आधी तिला स्वतःचा संसार सांभाळता आला का ते बघ. अगं संसार म्हणजे काय, नवरा बायकोचं नातं म्हणजे काय, घर उभं करणं म्हणजे काय हे तिला माहित आहे का? आणि ते तुला संसार शिकवणार आहे. होय ग. अगं तू बसलीस तिच्या भरोश्यावर. अगं जिचं स्वतःच घर तर रिकाम आहे ती तुझ्या घरातला पाळणा हलवणार आहे का? आणि मी सांगून ठेवते बुधाजी, आतापर्यंत तुझं आयुष्य खराब झालं, आता ह्याच्या मोहरा मी तुझं आयुष्य खराब करणार नाही. आणि तू ग आतापर्यंत तू माझ्या लेकराचं आयुष्य बिघडवलं होतं, पर आता म्या त्या सरळ करणार आहे. म्हणजे काय करणार आहे? समजा कळल तुला. समजा लवकरच कळल बघ तुला. अहो अहो काय झालं तुम्हाला? माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही चुकीचं केलं नाही. अहो अहो बोला ना काहीतरी. अहो 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 देवी आई, मी तर आनंदानं घरी आले होते. म्हटलं होतं आता माझं दुःख कमी व्हायला लागलंय, पण हा संकटाचा नवा डोंगर कशा पायी उभा केलास ग माझ्या समोर. तुमच्यावर विश्वास ठेवते म्या, आता तुम्हीच माझी साथ द्या.
नारायण 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 नारायण. प्रणाम मुनिवर. नागराज, अहो आपलीच वाट पाहत होतो. मला सांगा, देवींशी भेट झाली आणि त्याहून महत्वाचं त्यांच्याशी महादेवांचा विषय काढला का? हो मुनिवर, माझी भेट झाली. आपलं बोलणं झाल्याप्रमाणे मी देवींशी ह्याविषयी बोललो सुद्धा. परंतु मुनिवर, देवींनी महादेवांविषयी बोलायलाच नकार दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की सध्या महादेवांविषयी कोणतंही कार्य हे त्यांचं दायित्व नाही. नारायण नारायण. म्हणजे नागराज, आपल्याला असं म्हणायचंय का की आपले सगळे प्रयत्न निरर्थक ठरले? नारायण. आणखीन काय समजायचं? म्हणजे देवींना महादेवांची उणीव भासत आहे हे खरं, परंतु ते त्याबद्दल बोलायलाच नकार देत आहेत. त्यांच्या निर्धारावरून तरी मला असंच वाटलं. नारायण नारायण. अहो नागराज, माणसं दूर झाली की प्रेम संपतं, परंतु इथे इथे केवळ राग आहे. आता रागाला वेळ लागतो, पण शेवटी राग विरघळतोही. नारायण. पण मुनिवर, देवी बोलायलाच तयार नाही. अहो मग नारायण, आपण दुसऱ्या दिशेने विचार करूयात, म्हणजे दुसऱ्या बाजूने प्रयत्न करूयात ना. आता मला सांगा, जर का नदीचा एक किनारा दूर गेला असेल तर आपण दुसऱ्या किनाऱ्याशी बोलायला हवं, म्हणजे दुसरी जी बाजू आहे त्यांच्याशी संपर्क साधायला हवा. नारायण. म्हणजे अहो, आता देवी भेटायला तयार नाहीत, देवी बोलायलाही तयार नाहीत, मग आपण महादेवांशी संपर्क साधायचा. नारायण. पण मुनिवर, आता महादेव सापडणार कुठे? नारायण. नागराज, हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहेच. अहो काय सांगायचं, भूलोकी पाताळलोकी सगळीकडे विहार करून झाला, परंतु महादेव काही सापडले नाहीत. नारायण. आता आमच्या हातात काहीही राहिलेलं नाही. परंतु नागराज, अशी एक गोष्ट आहे जी आम्हाला जरी जमत नसली तरी ती तुम्ही नक्की करू शकता. नारायण. मी? होय नागराज, तुम्ही. अहो, तुम्ही सर्पांचे राजे आहात. युगान युगांचा महादेवांचा सहवास तुम्हाला लाभलाय. त्यांची स्पंदनं, त्यांची ऊर्जा याची ओळख आहे तुम्हाला. नारायण. आता ज्या पाऊलखुणा दुसऱ्याला दिसत नाहीत त्या तुमच्यासारख्या भक्ताला नक्कीच दिसू शकतील. नारायण. मुनिवर, तुम्ही म्हणता ते खरे आहे, परंतु महादेव स्वतःच जर या जगापासून दूर राहू इच्छित असतील तर? अहो नागराज, जमिनीत बी पेरलं तर ते उगवेल याची खात्री नसतेच, पण म्हणून मनुष्य बी पेरणं थांबवतो का? तर नाही. नारायण. आता प्रयत्नांना फळ येईल हे आपल्या हातात नसतं नागराज, पण प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं. नारायण. आणि एक लक्षात ठेवा, दोन व्यक्तींमधील अंतर जेव्हा वाढतं तेव्हा ते केवळ पावलांनी कमी होत नाही, तर ते प्रयत्नांनी कमी होतं. तुम्ही तर साक्षात नागराज आहात. तुमचे प्रयत्न अलौकिक असतील. नारायण नारायण. म्हणजे मुनिवर, तुम्हाला अजूनही असं वाटतं की आशा आहे? आशा? नारायण नारायण. अहो नागराज, जिथे प्रेम असतं तिथे आशा कधीही संपत नाही. अहो, रागावणं म्हणजे प्रेम संपलं असं नसतं. उलट माणूस अशाच व्यक्तीवर रागवतो जी व्यक्ती त्याच्या अगदी जवळ असते. आणि म्हणून आम्हाला अगदी खात्री आहे की देवी आणि महादेव यांच्यातलं प्रेम अजूनही तसंच आहे. नारायण नारायण. ठीक आहे, मी महादेवांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते सापडल्यानंतर पुढे काय? हो, त्यानंतर मग पुढची चाल, त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न. नारायण. पण ते करणार कोण? दोन व्यक्ती आहेत
जे हे अशक्य काम शक्य करू शकतात. नारायण नारायण. जगाला काय वाटतं, पती पत्नीचं भांडण हे केवळ शब्दांनी मिटतं, तर नाही. पती पत्नीचं भांडण हे अनुभवांनी मिटतं. आता कधी कधी एका पती पत्नीचं भांडण सोडवण्यासाठी दुसऱ्या अनुभवी पती पत्नींची मदत घ्यावी लागते. नारायण. कोण आहेत ते? नारायण नारायण. नागराज, आधी तुम्ही महादेवांचा शोध घ्या, त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो की त्या दोन व्यक्ती कोण आहेत आणि पुढची योजनाही. नारायण नारायण. जोपर्यंत मी माझं काम पूर्ण करत नाही तोपर्यंत मुनीवर सगळी योजना काही मला सांगणार नाही. पण हे दुसरे दाम्पत्य असेल तरी कोण? सुनंदा, तुझा दोष नाही, शिक्षा तुला मिळते, पण चूक तुझी नाही. मी समज बघतोय, समज समजतोय, पण काय बी करू शकत नाही. आई चुकीची आहे हे मला कळतंय, पण तिच्या शब्दाबाहेर जाण्याची हिंमत होत नाही. लहानाचं मोठं केलंय अगं तिने मला. तिचे उपकार आहेत माझ्यावर. ह्याच उपकारांच्या ओझ्याखाली मी आज तुझ्याशीच अन्याय करतोय. देव जाणे ही कसली परीक्षा आहे. एका बाजूला जन्म देणारी आय, दुसऱ्या बाजूला जीवापाड प्रेम करणारी बायको. दोघांना बी मला दुखवायचं नाही, पण तसं करता करता मी स्वतःच हरवत चाललो आहे. पण एक गोष्ट खरी आहे सुनंदा, अगं जग काही म्हणू दे, पण माझ्या मनातलं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. देवी, या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम, तरी सुनंदाचा नवरा तिच्यासाठी उभा का राहत नाहीये? तिला समजून का नाही घेते तू? असंच असतं पद्मा. कधी कधी माणूस स्वतःभोवती इतकी बंधनं उभी करतो, इतकी भीती मनात साठवून ठेवतो की त्याच्या मनात प्रेम असूनही त्याला त्याचा आनंद घेता येत नाही. त्याला योग्य बाजूने उभं राहायचं असतं, परंतु इतरांच्या अपेक्षा, कर्तव्य आणि अपराधीपणाच्या ओझ्याखाली त्याची पावलं अडकून राहतात.
पण जिथे प्रेम खरं असतं तिथे एक दिवस सगळ्या साखळ्या तुटतात. विश्वासासाठी, नात्यासाठी आणि सत्यासाठी उभं राहण्याची वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते. बुधाजीच्या आयुष्यात तो क्षण नक्की येईल आणि सुनंदाच्याही. पण देवी, तुमच्या आयुष्यात तो क्षण केव्हा येणार? तुम्ही आम्हाला आज दोषी ठरवत असाल तर मग ते तसंच राहू द्या. कारण आम्ही जो निर्णय घेतला तो स्वतःसाठी नाही घेतला आणि एक दिवस याची तुम्हाला नक्की जाणीव होईल. आणि कदाचित त्या दिवशी तुम्हाला देखील कळेल ते की संपूर्ण सृष्टीचं ओझं उचलत असताना एखाद्या हृदयाला एकटं सोडण्याची किंमत किती मोठी असते. देवी, मला खरंच क्षमा करा. माझा तसा काही हेतू नव्हता. काही प्रश्नांची उत्तरं काळ देतो पद्मा, माणूस नाही. मला क्षमा करा देवी. तू विश्रांती घे. सुनंदा, परीक्षा अजून संपलेली नाही. तू ज्या मार्गावर चालली आहेस त्याच मार्गावर तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आमच्या योजनेचं पुढचं पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. काही गाठी शब्दांनी सुटत नाही, त्यांना नियतीसमोर आणावं लागतं. अहो, तुम्हीच आहे ना. मला किती बी बोलू नग म्हटलं, किती बी बघू नग म्हटलं तरी मनाला कुटावर घालता येते तुम्हाला. मी म्हटलं होतं माझे बुधाजी असे नाहीत. सगळे जग जरी माझ्यावर रागावलं तरी माझी काळजी करणारा एक जीव आहे. देवी आई, ह्योच तर माझा आधार आहे, ह्योच माझा संसार आहे. किती बी वादळ आली, किती बी संकट आली तरी बी ह्यो मायेचा धागा तुटू देऊ नगस. हे तर तेच फुलपाखरू आहे जे मी स्वप्नात पाहिलं होतं. आणि आज त्या नागाच्या डोक्यावर बी बसलं होतं. ह्यो देवी आईचा कुठला संकेत तर नसेल ना?
तुझं नाव काय आहे ग? ओवी. सुनंदा, तुझ्या आयुष्यातल्या आता एका नव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. हा प्रवास सोपा नसेल, त्यात प्रश्न असतील, परीक्षा असेल, काही वेदनाही असतील, परंतु घाबरू नकोस. आई तुझा हात कधीच सोडणार नाही. वासुकी, पण हा इथे काय करतोय? अगं एवढं रातच्याला तू एकटी काय करतेस? घरात कोणी बी दिसेना. दुसरं कोण असेल तर दिसेल ना. मी एकटीच राहते घरात. एकटीच राहते म्हणजे? एकटीच राहते. तसे मला आई बाप होते, पण ते मी लहान असतानाच निघून गेले कुठेतरी. कुठं गेले? ते काही माहित नाही, पण ते परत कधी आलेच नाहीत. समजे म्हणतात ते कधी येणार बी नाहीत. मी तुळजाईला विचारलं होतं कुठे गेले. तुळजाई म्हणजे आपली तुळजा देवी ना? वय. मग ती काय म्हणाली? ती म्हणाली की मी त्यांना एक काम सांगितलंय. ब्रह्मांडात जाऊन इतर ताऱ्यांची रक्षा करायला सांगितले. तुळजाईने ह्या जन्मी त्यांना ताऱ्यांचा जन्म दिलाय ना. आता मला बी कळायला लागले की माणसाचा तारा होतोय. तुळजाईच्या गोष्टीत गंमत आहे, म्हणून ना डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवलाय. पण देवी आई समद्यांना नवी दृष्टी देती, हाय ना? हो, मला तर खरोखरची दृष्टी दिली होती. म्हणजे एक वेळ अशी आली होती की मी माझे डोळेच गमावले होते. पण तुळजाईने माझे डोळे परत आणलं, म्हणून मी आता समजा बघू शकते. बघ देवा, मी इतके दिवस समजत होते की लेकरूनच नाही इतकं मोठं दुःख दुसरं नाही, पण आई बापाचं नसणं ह्याहून मोठी पोकळी काय असेल. तुला कधी त्यांची आठवण येत नाही का ग? येते की, पण त्यांना काय होणार आहे? आता ते हायच नाही तर परत थोडी नाही येणार आहे. मी तुळजाईला सांगते, मग बरं वाटतं. मग एकटं वाटत नाही का तुला? कशाला वाटायचं? तुळजाई हाय, गावातली माणसं आहेत, कदम काका आहेत, पाटील बाबा आहेत, परडीवाली आजी आहेत, ती तर किती माया लावतात. आणि प्रल्हाद, आंबा, ती तर माझी खूप चांगली सखी आहे. कधी कधी माझ्याशी भांडते, पण तिचं लई प्रेम आहे माझ्यावर. अगं पण एवढ्या राज्याला तू जागी कशी? मला झोपच येत नाही. मग काय करतीस? कधी कधी त्या चांदण्यांकडे बघत बसते. रोज वेगळ्याच दिसतात. नाहीतर कधी कधी तुळजाईकडे गोष्ट ऐकायला जाते मला, मग तेव्हा येते की झोप. नाग नाग, अरे बाबा बघ की किती मोठा आहे तो नाग.
घाबरू नकोस पर्णिके. अगं नागच तर आहे तो. अरे बाबा तू काही येडा झालेस का? नाग म्हणजे साधी गोष्ट वाटली की काय? अगं पण पर्णिके, वनात तर नाग असणारच ना. कितीही नाही म्हटलं तरी ही घनदाट वन त्यांचंच तर घर आहे. अरे तुला कळतं की नाही? नाग आलाय नाग. आणि तू मला समजत बसलायस. त्यापेक्षा काहीतरी कर, त्याला पळव. हाकलो ना त्याला इकडून, नाहीतर आपल्याला गिळून टाकेल तो. तू कर ना काहीतरी. घाबरू नको पर्णिके, काहीच होणार नाही. ही ऊर्जा आहे, ही ऊर्जा महादेवांचीच आहे. महादेवांच्या उपस्थितीची जाणीव मला स्पष्टपणे होत आहे. पण ते दिसत का नाही? ही काय माया आहे? अरे तो अजून गेला नाही. अरे कर ना काहीतरी. पर्णिके शांत हो, घाबरू नकोस. काहीच करायची गरज नाही. आमची दिव्य काठी आहे ना, ती तिचं कार्य बरोबर करते आहे. आता कळेल आम्ही निर्माण केलेलं कवच बरोबर कार्य करत आहे की नाही. म्हणजे तुला तुझ्या जादूवर विश्वासच नाही की काय? पर्णिके ओढू नकोस. त्याला जर आपण दिसत असतो तो आतापर्यंत आत आला असता, पण तो आत नाही आला. ह्याचाच अर्थ आपण त्याला दिसत नाही आहोत. नाही नाही, मला खात्री आहे महादेवांची शक्ती इथेच आहे. त्यांचं अस्तित्व मला स्पष्टपणे जाणवतंय. ते नेमके कुठे आहेत ते समजत नाही. मला तात्काळ हे नारद मुनींना सांगायला हवं. कदाचित त्यांच्याकडे याचं उत्तर असेल. गेला गेला एकदाचा. तुझी विद्या कामाला आली शेवटी. आपण त्याला दिसलोच नाही. बरं चल, मी जाऊन झोपते आता. आणि तू बी तर जास्त वेळ उभा राहू नकोस. जाऊन झोप. ठीक, जा. तो परत गेला असला तरी त्याला आमच्या अस्तित्वाची जाणीव झाली असेलच. पण तो इथे स्वतःहून आला होता की कोणीतरी त्याला आमच्या शोधासाठी पाठवलं होतं. पण तो येण्यामागे जर कोणाचा हेतू असेल तर तो कोणाचा हेतू असेल? त्यामागे काय साध्य करायचं असेल त्यांना? ओवी, आज मी तुला एक गोष्ट सांगू? सांग की. तुला येते का गोष्ट सांगता? माहित नाही, पण आज मला असं वाटतंय. चालेल, सांग की मग. चल. एकदा एका जंगलात कोकिळा आणि तिचे छोटं पिल्लू राहत होतं. रोज रात्री झोपायच्या आधी ती कोकिळा तिच्या पिल्लासाठी एक गोड गाणं गायची. ते गाणं ऐकलं की त्या पिल्लाला वाटायचं माझी आई माझ्या जवळ आहे. एक दिवस मोठं वादळ आलं. त्या वादळात ते पिल्लू त्याच्या आईपासून लय दूर हरवलं आणि ते पिल्लू लय रडलं. त्याची आई त्याला शोधत जंगलभर भटकत राहिली. दिवस गेले, रात्री गेल्या, त्या दोघांची भेट काही झाली नाही. पण दर रातच्याला ते पिल्लू जागं राहायचं, आकाशाकडे बघत राहायचं. कारण त्याला खात्री होती आईचं गाणं त्याला एक ना एक दिवस नक्की ऐकू येईल. मग एका रात्री शांत जंगलात त्याच्या कानावर एक वळखीचा आवाज आला. निज निज रे पाखरा,
गाऊगा जागी बसला हाका मारून मारून कंठ दाटला दाटला दिवसांची काय गंमत असते ना, दुःखांचा डोंगर दाटलेला असताना आशेचा किरण कधी ना कधी उगवतोच. पण माहित नाही, आयुष्यात जे बी काही रिकामं वाटत होतं ते आज भरल्यागत वाटते. आता मी घरी काय सांगू? सासूबाई नक्कीच विचारतील मी रात्रभर कुठं होते. देवी आई, आता तुम्हीच माझ्यासोबत उभ्या राहा.